नमस्कार, स्वागत करतो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 3 जुलै. जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल, याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये वातावरणामध्ये जे आपला गेल्या 2 दिवसापासून वातावरणामध्ये बदल झालेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण की राज्यामध्ये आता भाग बदलत जे आपला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. राज्यात जे आहे काही भागामध्ये चांगला पाऊस पडत आहे, तर काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण, तर काही भागामध्ये फक्त जे आहे हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. तर असं तर जे आहे शेतकरी मित्रांनो, आता उद्या दिनांक 3 जुलै आणि उद्याच्याला नेमकी कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाची शक्यता पाहायला मिळेल, याबद्दलचा हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणारच आहोत. परंतु त्याआधी आपण जे आहे आज रात्री नेमकी कुठे पाऊस पडणार आहे, कोणत्या भागामध्ये जे आपला आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल, याबद्दल आपण थोडक्यात आपण जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो जे आहे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे परभणी जिल्हा, तसेच जे आहे परतूर, माजलगाव आणि नांदेड, हिंगोली, उमरखेड, पुशप आणि जितूर, लोणार, जालना, वाशिम आणि पैठण, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग. तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि तसेच जे आहे बीड जिल्हा, तसेच अहिल्यानगर जिल्हा, जामखेड जिल्हा, आपला जामखेड तालुका आणि जे आहे केज, करमाळा, बार्शी, पेठ, या भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्री दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि कोकणपट्टीमध्ये जे आपला हलका ते रिमझिम पाऊस सततधार या ठिकाणी पाहायला मिळणारच आहे. त्यामध्ये नाशिक, इगतपुरी, पालघर, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, निपाणी, सावंतवाडी या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर आपला कायम या ठिकाणी सुरूच राहणार आहे. फक्त जे आपला आज रात्री मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि विदर्भातील काही भागामध्ये आपला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. हा पाऊस जे आपला हलका ते रिमझिम राहील आणि हा पाऊस जे आपला जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा राहणार आहे. तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. तर उद्या दिनांक आहे 3 जुलै आणि उद्याच्याला नेमकी राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये कुठे पाऊस पडणार आहे, याबद्दलचा सविस्तर हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया. तर उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्या सकाळपासूनच आपलं जे आहे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. आणि तसेच उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, पुणे, आपला हा जो पट्टा आहे कोकणपट्टीमध्ये, यामध्ये जे आपला पावसाची संततधार या ठिकाणी सुरूच राहणार आहे. त्यामुळे या भागामध्ये हवामान अंदाज आपण जे आहे शक्यतो आपण जे आहे या पावसाची शक्यता त्या भागामध्ये सतत चालू राहणार आहे. तसे आता जे आहे उद्याच्याला दुपारनंतर म्हणजे दुपारी 1-2च्या सुमारामध्ये पावसाचे वातावरण या ठिकाणी तयार होईल. पाऊस जे आहे या ठिकाणी सक्रिय होईल. आणि दुपारी 1च्या दरम्यान मराठवाड्यामधील काही भागामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला दुपारच्या दरम्यान जे आहे पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर थोडाफार आणखीन वाढेल. तर त्यानंतर जे आहे तसेच जालनाकडून जे आहे हा पाऊस लोणार, जितूर, हिंगोली, उमरखेड, परभणी, नांदेड, परळी, अहमदपूर आणि माजलगाव या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो आता बीड जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस राहील आणि हा पाऊस जे आपला माजलगाव जिल्ह्यामध्ये आपला माजलगाव तालुक्यामध्ये पाहायला मिळेल. गेवराई तसेच माजलगावमध्ये. आणि शेतकरी मित्रांनो जे आता अहिल्यानगर जिल्ह्याचा जर अंदाज पाहायचं म्हणलं तर उद्याचा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस राहील दुपारीपासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत. आणि जे आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळेल. आणि तसेच उद्याच्या रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो जे आहे मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील. तसेच जे आहे लातूर भाग, तसेच सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर आणि नंदुरबार हा जो जिल्हे आहेत या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील. फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे थोडंफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल. तसेच आता शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान नेमकी पावसाची हजेरी कोणत्या भागामध्ये राहणार आहे. उद्या रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे अकोला जिल्हा, अमरावती, तसेच जे आहे नागपूर,
आणि गोंदिया चंद्रपूर हा जो परिसर आहे या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान हलका ते रिमझिम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. तर तुम्ही या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पाहू शकता की वातावरणामध्ये आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे मराठवाड्यामध्ये कोरडे राहील. पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान कोरडे राहील, जसे की सांगली, सोलापूर, धाराशिव या परिसरामध्ये फक्त जे आहे सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि मुंबई तसेच जे आहे दापोली, रत्नागिरी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जे आपला पावसाचं जे आहे संततधार या ठिकाणी सुरूच राहणार आहे. हा जो म्हणजे नाशिक जिल्ह्यापासून ते जवळजवळ रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत पावसाचे संततधार या ठिकाणी सुरूच राहणार आहे. मुंबई तसेच पुणे जिल्ह्यामध्ये नेमके जो आल्यानगर साईडचा जो भाग आहे पुणे जिल्ह्याचा त्या भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील आणि मुंबई साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. म्हणजे खोपली, लावासा हा जो परिसर आहे या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि जो चाकण आणि शिरोळचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आपल्याला जे आहे पावसाचा जोर कमी राहील. म्हणजे फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हे जे पावसाचे वातावरण आहे हे पावसाचे वातावरण आपल्याला जे आहे रोज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि उद्याच्या दरम्यानसुद्धा जे आहे राज्यामध्ये उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये जे आहे भाग बदलत या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. आणि काही भागामध्ये पावसाची हजेरी राहील, तर काही भागामध्ये जे आहे आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील, तर काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान जे आहे आज रात्रीच्याला छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा आणि जळगाव, अकोला या परिसरामध्ये आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता राहणार नाही. फक्त जे आहे मुंबई आणि तसेच दापोली, रत्नागिरी आणि सातारा, सावंतवाडी आणि बेलगाव या परिसरामध्ये सुद्धा जे आपला आज रात्रीच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी जे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण 10 तारखेपर्यंत राहणार आहे. 10 जुलैपर्यंत जे आहे राज्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 10 जुलैपर्यंत राज्यामध्ये असेच भाग बदलत आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. फार काही जास्त जोरदार पाऊस राहणार नाही, परंतु जे आहे मुंबई चौक आणि कोकणपट्टीचा जो परिसर आहे नाशिकपासून इगतपुरी आणि जो डहाणू हा जो परिसर आहे कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये जे आपला पावसाची संततधार या ठिकाणी सुरूच राहणार आहे. त्या भागामध्ये काय पावसाला उकळीप राहणार नाही. पाऊस जे आहे कायम या ठिकाणी सुरूच राहील 8 ते 10 दिवस. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आहे फार काय मोठ्या पावसाची शक्यता सध्या आपल्याला दिसत नाही. आणि राज्यातील जे आहे वातावरणामध्ये अजून जे आहे 15 ते म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढील आठवड्यामध्ये जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जे आहे राज्यामध्ये पावसासाठी चांगले वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या आठवड्यामध्ये जे आहे राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडेल. या पावसामध्ये फक्त जे आहे शेती पिकांचे जीवदान मिळेल, शेती पिकांना नदी नाले वगैरे काय भरणार नाही. तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद.